यस बाबा, हिला ड्रेस आवडला. यस आवडला. न आवडून सांगते कोणाला? त्या दुकानदाराच्या डोंबलावर एवढे पैसे घातले आहेत ना. पण खरं तर काय गरज होती एवढा महागाचा ड्रेस आणायची? तपकात पैसे टाकले असते चाललं असतं. महागाई किती वाढलीये. आई अगं त्याने आणलाय ना इतक्या प्रेमाने, मग असू दे. आई बापासाठी कधी प्रेमाने काही आणावं असं वाटलं नाही याला? असू दे, त्याने स्वतःहून स्वतःच्या पैशातून तिच्यासाठी काहीतरी आणलंय. आनंद वाटतोय मला. अभिमान आहे मला माझ्या मुलाचा. हो, या तुमच्या असल्या बोलण्यामुळे चोकावलाय तो. दुसरं काही नाही. माझ्यासाठी कधी 2 रुपयांची वस्तू नाही आणलीस ती? हा, काय पाहतोयस काय? आणलीस का कधी? अरे मी खस्ता खाल्ल्या ना म्हणून तुझ्या हातात पैसा आलाय. आईसाठी कधी पैसा खर्च करावासा वाटला नाही तुला? हाय, तुझ्यासाठीच गिफ्ट आणणार होतो मी. या महिन्यात रक्षाबंधन आलं म्हणून ताईसाठी गिफ्ट आणलं मी. तुला माहिती आहे ताई, माझ्या डोक्यात ना तेच सुरू होतं. पुढच्या महिन्यात पगारात हिच्यासाठी काय आणू काय आणू काय आणू, पण नाही. सगळ्यांना बोलून घालवतेस तू. कोणालाच आनंद घेऊ देत नाहीस तू, कोणालाच, कसलाच. स्वतः कधी आनंदी राहायचं नाही आणि दुसऱ्याचा आनंद तुला बघवत नाही, असं आहे तुझं. बेबेत्या, बेबी बेबी मनी म्याऊ. श्री, त्याला सांग आता लाडी गोडी लावायची काही गरज नाही. मग अशी कांतासमोर का नाही बोलला? श्री, मी आशासाठी नाही बोललो, कारण ही एवढी चिडेल असं मला वाटलं नव्हतं. श्री, चिडण्यासारखी गोष्ट नव्हती काही. सरळ उत्तर म्हणून देतच नाही दोघं मला. श्री, मी देतो. हा, हो. पण मग कांताला का पाठीशी घालतो हा श्री? आता त्यांचं इतक्या वर्षाचं हे इक्वेशन आहे, त्याच्यामध्ये मी कशाला पडू म्हणून नाही बोललो, है की नाही? बरोबर. म्हणून मी बरोबर काय? कांता पण कधी कधी अति करत नाही का? हो, याचंही बरोबर आहे. अरे पण म्हणून माझ्यावर रागवायचं काही ना. सांग ना तिला. बघ ना जरा. काही नाही, सांग त्याला. म्हणून राखी पौर्णिमेच्या दिवशी मला चिडवलत ना, आता भोगा आपल्या कर्माची फळं. हो, हिचं पण बरोबर आहे. अरे बापरे, आता मला कोण ओवाळेल? मला कोण राखी बांधेल? इतक्या वर्षानंतर हा दिवस आला होता माझ्या आयुष्यात. मला वाटलं होतं बेबी मला ओवाळेल, मला राखी बांधेल. श्री, तिला सांग रक्षाबंधनासाठी तिच्या ओवाळण्याकरता मी चांगलं गिफ्ट घेऊन आलो होतो. हो, मला म्हणाले ते गिफ्ट आणलंय त्यांनी. राहू दे, आता काय अर्थ नाहीये त्याचा. पुढल्या वर्षी माझं नशीब, दुसरं काय. 1 मिनिट श्री, त्याला सांग माझी ओवाळणी इथे ठेव आणि मग जा. आणि तो कांता कुठे? आता काय लपून बसलाय तो? त्याची काय हिंमत तुझ्या समोर येण्याची? अगं, तुझ्या नावानं चाळा चाळा कापतोय तो खाली थर थर. तुला खोटं वाटतंय का? चल माझ्यासोबत, दाखवतो. बघ कसा कोनाड्यात बसला. ये. मी ना तर त्याचे हात बांधूनच ठेवणार. असंच कर, सोडू नकोस त्याला. दादा, तू पण माझ्या मागून श्री, फटके देईन तुला मी आता. ए पिंट्या, ऐक ना, मला सांग आज आपण काय स्पेशल करूया? काही स्पेशल करायची गरज नाही. साधं सरळ सोपं जरी केलं ना तरी मला आवडेल, पण जे करायचं आहे ना ते आनंदाने करूया. ए पिंट्या, ऐक ना, तुला आठवतंय आपण लहानपणी आपल्या मित्रमैत्रिणींना काय सांगायचो? समोरचा जर तुम्हाला चिडवत असेल ना तर शांत राहा, कारण ही बेस्ट रिॲक्शन असते. त्याला जी अपेक्षित रिॲक्शन आहे ती आपण देतच नाही त्याला.
ह्याच्यामुळे काय होतं, हळूहळू त्याचं चिडवणं बंद होऊन जातं. आपलं हे लहानपणीचं म्हणणं आहे ना, ते आपण आयुष्यभर लक्षात ठेवायचंय. त्रास होतो यार मला. आपल्याला आपले आई वडील निवडण्याचं स्वातंत्र्य असतं तरी आपण ह्यांनाच निवडलं असतं. अरे खरंच पिंट्या, आपण आज जे काही आहोत ना ते ह्यांच्यामुळे आहोत. ह्यांच्या कौतुकामुळे, ह्यांच्या रागवण्यामुळे, ह्यांच्या बोलण्यामुळे. मला माहिती आहे आई जरा जास्त बोलते, पण ती खूप स्पष्ट बोलते की नाही, खरं बोलते. आणि आपण फक्त आपल्या माणसांशी खरं बोलतो ना, तेव्हा अजिबात रागवायचं नाही. इनफॅक्ट असं झालं तर आपण आपल्या रिॲक्शन्स कंट्रोलमध्ये ठेवायच्या. कळतंय का? बरं राहू दे, सगळं बाजूला ठेव. आजचा दिवस आपल्या दोघांचा आहे ना, आहे ना? मग तिसऱ्या कुणीच आपला आनंद हिरावून नाही घ्यायचा आज. मी तर आज खूप आनंदात आहे. तुला माहितीये, माझ्या भावाने त्याच्या पगारातून पहिल्यांदा माझ्यासाठी ड्रेस आणलाय. आणि तो इतका कमाल आहे ना, इतका कमाल आहे की मी पण म्हंटल मग आता माझ्या छोट्या भावासाठी आपण पण काहीतरी करूया. म्हणून मी त्याच्या आवडीचा नारळी भात केला होता. पण आता जर त्याला नारळी भात खायचाय इकडे नाही मिळणार, घरी आहे. तिकडे आई आहे. चल पिंट्या पटकन आहे ना. केलास नारळी भात? येस, सॉरी केलास. मस्त. मी एकटा खाणार, मी कोणाला देणार नाही. दे नाही. आधीच सांग. घे तुला. नाही आई ग, किती डोळा माझं. ये रे टोपी नाही, टोपी. हो हे घे. कसं आहेस तुम्ही? बसा भाऊजी, छान दिसता. कसा बस, फार छान दिसतोस. बस.
काय पण घे. अजून दोनदा, नाही आधी गिफ्ट. अजून दोनदा. कांता काय आई बोल? सांग ना. पाया पडलं तुला जास्त आशीर्वाद मिळतील. बरं. बेबी. हा अजून एकदा. बघा तू त्रास होतोस मला कांता आता. ठीक आहे हे असं पाया पडतात. हो म्हणजे काहीतरी वेडेपणा करू ए नको. कांता असं काय हट. कांता काहीतरी हे cheating आहे कांता. बेबी वेडेपणा हे करू cheating नको. आहे. नीट पाया पड. ये. असं हे काय काय बघ हे काय पाया पड. बरं हे घे घे. असं नाही पाय- असं नाही इकडे येऊन. कांता तू काय बघ ना काय तू चला बेबी काहीतरी वेडेपणा करू नको. बेबी दे 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 आधी मला. हे बघ हे बघ हे बघ एक बेबी- minute. बेबी. आई माझा आई मी- नाही नाही तू माझा आधी आई काय मला दे. काय हावरडारकं झालंय बेबी तुझं हावरट ते- माझं नाही. काहीतरी वेडेपणा माझं करू. आहे. नाही मी काही देणार नाही. कांता छान पडक नको कांता मी शे दे मला दे. आई बरं घे. आता माझं ऐकलं. हे पण माझं आणि हे पण माझं कळलं. फोडू? तू ते घ्यायचं नाहीयेस ते माझं आहे. दे मी फोडतो. नको 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 मी फोडणार. माझ्यासाठी आणलायस ना तू मग मला उघडू दे की. चल ना पटपट किती वेळ चाललाय बेबी? नाही काय असं पटकन करायचं का असं? असं नाही करायचं एवढं जोरात. फोड ना पटकन असं. हा ना मला उघडायला आवडतं. तू का उघडतोयस. मग मी हे उघडतो. आता मार खाते. मी सांगते मी उघडणार तरी पण अगं आई वेळ चाललाय केवढा. इतका चिकटपट्ट्या कोणी लावायला सांगितलं होतं मग. दे फोडू. नको मी 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 क्या बात. तायडा सुपर झाला नारळी भात. थँक्यू. अजून थोडा दे ना. अरे आता जेवताना खायला ठेवतोस का थोडासा. थोडासा मी काढून ठेवतो आई बाबांसाठी. बाकी सगळं एकटा मीच करणार आहे. आणि काय रे शहाड्या मग अशी तावा तावाने निघून गेलास तू. मला नमस्कार तरी केलास. मी मोठी बहीण आहे तुझी. सॉरी ताई साहेब साष्टांग नमस्कार. मोठे वा बंधुराज आणि आता छान वागा. कारण या घराची धुरा आता आपल्या हातात आहे. संपूर्ण जबाबदारी घेतलेली आहे. येस. पिंट्या तू ना अजूनही लहानच आहेस. तुझ्या आवडीचा खाऊ तुला दिला की तुझा सगळा राग निघून जातो. घे खाऊन. ए ऐक एक मिनिट. आज बँकेत जाताना मी हा ड्रेस घालून जाणार आहे. अगं हो घालून जा पण आधी बघ तर होतोय का. तो कसाही झाला तरी मी घालणार आहे. माझं ठरलंय. अगं थँक्यू. मीच थँक्यू. आणि काय हे रे किती ते कुंकू लावून ठेवलंय डोक्याला. शी. अगं ए तूच लावलंयस. सांगतोय कमी लाव शीट वाईट दिसतोय ना. अरे छान दिसतंय. मसाला आहे. काय झालं? काय ग म्हणे भाऊ काय झालं रडायला? दादाचं गिफ्ट बंडल म्हणून रडतेस का? सोड ना माझं मस्त आहे बघ ना. कांता हे
काहीतरी काय कांता काही बोलतो. दोन्ही गिफ्ट खूप मस्त आहेत. पण मला हे नकोय. म्हणजे आता वेगळं काय मी आणणार नाही. हेच मी कसं बस दादापासून लपून आणलंय. करे माझ्यापासून का लपवत होतास? मग तू माझी आयडिया ढापली असतीस ना म्हणून. कांता तू खरंच मार खाशील या दोघांचा. बघितलं, माझं बोलणं कोणी ऐकतच नाही. तुमचाच गोंधळ सुरू असतो. ओके ओके बोल बोल काय. मला तुमच्या दोघांकडनं एक वचन हवंय. काय? यापुढे आम्हाला सोडून तुम्ही कधीही कुठेही जाणार नाही. काय देताय ना वचन? बेबी तू तू अजूनही आम्हाला इमोशनल ब्लॅकमेल करतेस हा. कांता तुला माहितीये श्री, लहानपणीचा आवडता खेळ कुठला होता माहितीये? मालक आणि नोकर. म्हणजे अर्थात तीच मालक, मालकीन बाई आणि आम्ही नोकर. बेबी आमच्या कडेवर बसून ऑर्डर सोडायची. हे पाहिजे ते पाहिजे आणि आम्ही आपले राब राब राबायचो. तुम्ही राब राब राबायचा? हो मग काय हो काय? हो बाबा परत एकदा करून दाखवा ना. अरे का आत्ता हिला कडेवर घेणं शक्य आहे का? नुसतं करून दाखवतो ना, नुसतं करून दाखवतो. हे बघ मालकीनबाई काय आज्ञा आहे? सगळ्यांसाठी चहा करून आण बरं. जशी आज्ञा मालकीनबाई. जा कर. खरंच करू? तू म्हणजे हवंय की नाही? चालेल चालेल. ओके म्हणायलाच तर कर लवकर. चला. अरे हळू जाऊ काय. हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कुठे लागलास तू? अरे मीटिंग आहे. हो. अरे काय रे, किती राख्या? अरे आपल्या स्टाफ मधल्या काही बायका मला दरवर्षी बांधतात. अरे वा, तू मोकळेपणाने बांधून घेतोस हे महत्वाचं. काय हरकत आहे त्यात? छान वाटतं मला. आणि मला सांग, मला तरी दुसरं कोण आहे राखी बांधून देणार? तेही आहेत. तुझ्या हातावर कोणी बांधल्या? मावस बहिणी. अच्छा. अरे त्या मुंबईतच असतात ना, बाकीच्या बहिणी गावाला असतात. पूर्वी लोक सणाच्या निमित्ताने एकमेकांना भेटायचे, तरी आता उलट झालंय. आता लोकांना सांगावं लागतं की निदान सणाच्या दिवशी तरी घरी थांबा. हो खरे. श्री,
आय एम सॉरी. का रे, कशाबद्दल? मला जान्हवीशी बोलता नाही आलं. आपलं ठरलं होतं ना, पण मला नाही जमलं. अरे तू तुझ्या बाजूनी प्रयत्न केलास की नाही माहितीये मला. आणि जान्हवी सुद्धा एका जेन्युइन कारणामुळे बाहेर येऊ शकली नाही. इट्स ओके. हे बघ, अजूनही वेळ आपल्या हातातून गेलेली नाहीये. पण हे बघ, आपली वेळ आपण तिच्यावर लादायची नाही. सगळं तिच्या कलानी करायचं. बाप रे श्री, अरे हे सगळं संपेल असं वाटत असतानाच पुन्हा पाठे बोलतायत. मला कळत नाहीये तू एवढा पेशन्स कसा ठेवतोय. कारण शेवटी या सगळ्याचा परिणाम चांगला होणार आहे याची खात्री आहे मला.